भाजपकडून काँग्रेसचा लष्कर ए पाकिस्तान असा उल्लेख, काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टला भाजपचं प्रत्युत्तर. काँग्रेसचं एक्स हँडल चालवणाऱ्यांच्या विरोधात दिल्ली पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे तक्रार, वकील विनीत जिंदाल यांच्याकडून तक्रार दाखल. देशातील सर्वोच्च पदावरती असलेल्या व्यक्तीच्या विरोधात द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी पोस्ट टाकल्याचा आरोप. पहलगाम हल्ल्यामधील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन. हाशिम मुसा पाकिस्तानी कमांडो असल्याचं उघड. पाकिस्तानी सैन्यामध्ये कमांडो ट्रेनिंग घेऊन लष्कर ए तोयबामध्ये सहभागी. एनआयएकडून झीपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू. ऋषी भट्ट झीपवरती असताना अल्लाहू अकबर का ओरडले हे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी. एनआयएकडून पहलगाममध्ये 100हून अधिक जणांची चौकशी. 8 ते 10 फोटोग्राफर, 10 ते 12 दुकानदारांची सुद्धा चौकशी. बँकेमधील व्यवहारांचे तपशील, कॉल रेकॉर्ड्स यांचाही तपास सुरू. पहलगाममध्ये घटनास्थळी एनआयएकडून सीन रिक्रिएट करून तपास. व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करायचं काम सुरू. झिपलाईन ऑपरेटर तसंच दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या वेळेला उपस्थित स्थानिकांची सुद्धा चौकशी. काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराची मोठी कारवाई सुरू. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांची माहिती. भारतीय लष्कराची काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठी मोहीम. पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या विरोधामधली मोहीम वेगानं सुरू. बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा. जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून शोध मोहीम. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याकडे सोपवण्यात येणार. पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 1 मे रोजी उधमपूरमध्ये प्रतीक शर्मा पदभार स्वीकारतील. पहलगाम हल्ल्यामधील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार. पहलगामच्या हल्ल्यामधील मृतांच्या प्रत्येक कुटुंबामधल्या एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी. वादग्रस्त वक्तव्य करून आमच्या भावनांसोबत खेळू नये. संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीची राजकारण्यांना विनंती. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवा असंही केलं आवाहन. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 आठवडा पूर्ण होतोय. पीडित 26 कुटुंब न्यायाच्या अद्यापही प्रतीक्षेत. तर देशभरामधून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी. जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं ही तात्पुरती बंद करण्याचे आदेश. दहशतवादाच्या विरोधातली कारवाई सुरू असलेल्या भागामध्ये पर्यटन स्थळं जी आहेत ती बंद ठेवण्यात आली. कारवाई सुरू असलेल्या भागामधले हॉटेल्स आणि रिसॉर्ट सुद्धा बंद. पहलगाम हल्ल्याच्या 1 आठवड्याच्या नंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला काहीशी सुरुवात होते. दाल लेकच्या परिसरामध्ये पर्यटकांचा वावर. गेल्या 3 दिवसांपासून अभिनेते अतुल कुलकर्णी हे जम्मू काश्मीरमध्ये दल सरोवरावरती फेरफटका मारत शिकारा बोटीमधून त्यांनी सफर केली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही त्यांनी वस्तू विकत घेतल्या. पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची. काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी. भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, कृतीमधून दाखवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.